सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या या पदयात्रेचा पहिला दिवस आणि दुसरं सत्र आहे। सकाळचं सत्र झाल्यानंतर आज या नरखेडा शहरामध्ये आपण आलेलो आहोत। या पदयात्रेचे सर्व आयोजक, या नरखेडा येथील मंदिराचे सर्व व्यवस्थापक, अध्यक्ष, ट्रस्टी आणि येथे जमलेले सर्वच माझे अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, स्वामी श्री चक्रधरांचा परिवार, यांना प्रथम सर्वांना मी दंडोत करतो। सकाळी आपण जे सत्र घेतलं त्या सत्रामध्ये शेवटी मी प्रश्न विचारला होता की देव कोणाला पाहिजे, आणि सर्वांनी विशेष म्हणजे हात वर केले होते। देव सर्वाला पाहिजे आणि देवासाठी आपण धार्मिकता करतोय। भक्ती ही मुक्तीसाठी आहे याची जाणीव आपल्याला बोधाद्वारे परमेश्वरांनी दिलेली आहे, आणि ती धार्मिकता करत असताना स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानावरती आपण धार्मिकता करत असताना परमेश्वराचं आणि आपलं अंतर आपण किती कमी केलं। आपण जे करतोय त्यातून खरंच आपल्याला देव भेटेल का? देव मिळवण्यासाठी एवढं अत्यावश्यक आहे तेवढं आपल्याच्यानी होतंय का? याचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण जे करतोय ते धर्मातलं कितपत आहे, ज्ञानवाचक कितपत आहे, जाणून उमजून समजून किती करतोय। हे कधी कळेल? जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, ज्ञान मिळवाल। आपण केलेली धार्मिकता किंवा आपण करत असलेली धार्मिकता ही ज्ञानावर आहे की अंदाजावर आहे? अंदाजाने केलेल्या धार्मिकतेतून परमेश्वर नाही प्राप्त होऊ शकत। म्हणून परमेश्वर स्वतः अवतार घेतात, वाडोवेडी फिरतात, तत्वज्ञान सांगतात, स्वतःची ओळख सांगतात, आचार विचार प्रणाली अभ्यासक्रम धर्माचा देतात, आणि ते समजून उमजून जाणून त्यावरती आपण जर चाललो तर परमेश्वर प्राप्त होतो। परमेश्वर का प्राप्त करायचं आपल्याला? आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, हे दुःख आपल्याला आता नको हवंय। परमेश्वराला हे दुःख आपलं पगवत नाहीये, म्हणून परमेश्वर पुन्हा पुन्हा आपल्याला बोध देतात, स्वतःची ओळख देतात, धर्म सांगतात, आणि त्या धर्मावरती चालण्यासाठी अपेक्षा करतात। परंतु परंपरेच्या माध्यमातून आपल्याकडे आलेली धार्मिकता, संस्काराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली धार्मिकता, त्या पलीकडे जर बघण्याची आपली दृष्टी नसेल, आपली विचारधारा नसेल, आपली बुद्धी नसेल, तर त्यातून रिझल्ट जो आपल्याला आजपर्यंत मिळाला नाही तो आजही मिळणार नाही। आणि देवानी अनेक दृष्टांताच्या माध्यमातून हे या जीवाला समजावलेलं आहे, सांगितलेलं आहे। परमेश्वराचा अवतार कार्याचा उद्देशच तोच असतो। स्वामी श्री चक्रधरांचा अवतार घेऊन वाडोवेडी फिरण्याचा उद्देश तो आहे। सर्वसामान्यांना तत्वज्ञान कळावं, धर्माची आचार विचार प्रणाली कळावी, तत्वसिद्धांत कळावे, परमेश्वराची जाणीव व्हावी, जीवाला जीव कळावा, देवता समजाव्यात, प्रपंच कळावा, आणि त्यातून यांनी बाहेर पडून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी। आणि म्हणून अचूकपणे धार्मिकता करणं हे आपल्या जीवनाचा मूळ उद्देश असला पाहिजे। आपण गेली कितीतरी वर्षापासून धार्मिकता करतोय, ती कितीपर्यंत ज्ञानवाचक आहे? आपल्या मनामध्ये किती प्रश्न निर्माण झाले आहे? या प्रश्नांवरती आपली उत्सुकता, आपली चिकित्सा, ज्ञान जाणून घेण्याची मानसिकता कळत असते। म्हणून अंदाजाने आपली धार्मिकता नसावी यासाठी परमेश्वरांनी कितीतरी सुंदर असे दृष्टांत आपल्याला सांगितलेले आहे। परंपरागत आपली धार्मिकता नसावी याच्यासाठी कितीतरी दृष्टांत आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेले आहे। शेतकरी असतो, तो शेतकरी आपल्या मुलाला दररोज दूध पाजत असतो। मुलगा मनामध्ये प्रश्न निर्माण करत असतात, चिकित्सा असते, त्याला उत्सुकता असते, म्हणून कधीतरी तो मुलगा बापाला विचारतो की दूध कसं असतं। आता हे दूध कसं असतं? दररोज दूध देणं, काढणं, पिणं आणि पाजणं हे जरी समजत असले तर शब्दात त्याला मांडता येत नाही।
आणि म्हणून त्या मुलाची शंका दूर करण्यासाठी, त्याची मानसिकता समाधान दूर करण्यासाठी काहीतरी उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून दूध हे बगळ्यासारखं असतं असं सांगून ते ढोबळमानाने त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी लॉजिक एकच लावलेलं असतं, दूध सफेद बगळा सफेद. मुलाचा पुढचा प्रश्न आहे, बगळा कसा असतो? म्हणे बगळा रुमण्यासारखा असतो. शेतीवर करत असताना एक अवजार आहे, त्याचं नाव रुमणं. आणि रुमणं कसं असतं? मग ते हात वाकडा करून दाखवतात. त्याची तेवढ्यापुरती ती मानसिकता थांबली. परंतु पुढे जाऊन तो मुलगा ज्यावेळेस खेळत खेळत जिथे हे अवजारं ठेवलेले असतात तिथं गेल्यानंतर ते रुमणं त्याला दिसतं, समजतं, कळतं आणि दूध म्हणून तो प्यायला लागतो. आता ते रुमणं दूध नाही आहे, परंतु आपले प्रश्न, आपलं समाधान निर्माण करण्यासाठी आपण समजून घेतलेला हा एक विषय आहे. तसंच त्यांनीही त्या मुलाला समाधान करण्यासाठी सांगितलेला एक विषय आहे. कळावं, समजावं, यांनी शांत बसावं आणि ती वेळ आपली निघून जावी. दूध म्हणून रुमणं पित असताना त्याच्या हिरड्यांतून रक्त येतंय. एक डोळस मनुष्य असतो, मोठा मनुष्य असतो, तो जात असताना ते दृश्य तो बघतो आणि त्याला विचारतो का तू काय करतोय बाळा? पण मी दूध पितो. अरे दूध नाही, हे रुमणं आहे म्हणे. पण हे माझ्या बापाने सांगितलं. ते काय खोटं असू शकतं? आपल्याला रिझल्ट वेगळा पाहिजे असेल, परमेश्वराची प्राप्ती पाहिजे असेल, परमेश्वरचं ज्ञान आणि प्रेम पाहिजे असेल, तर आपल्याला त्याच्या बाहेर पडून आपली धार्मिकता समजून घ्यावा लागेल. तत्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली समजून घ्यावा लागेल. हे कर्मकांडाच्या, विधीच्या, अंधश्रद्धेच्या बाहेर पडून धर्म समजून घ्यावा लागेल. परमेश्वराने जी धार्मिकता सांगितली ती आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या कृतीशी निगडीत आहे, आपल्या जीवन प्रणालीशी निगडीत आहे. आपलं उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं हे धर्माशी निगडीत आहे. परंतु धर्माच्या अनुषंगाने समजून उमजून त्यावरती आपण चालतोय का, की अंदाजाने धार्मिकता करतोय, हे आपण समजून घ्यावं लागेल. देव तर सर्वांना पाहिजे, पण देव कशाने मिळेल? देव त्यागाने मिळत असतो, देव अनुसरणातून मिळत असतो. अनुसरणाच्या संदर्भात आपल्या मनामध्ये बरेच न्यूनगंड आहे, भीती आहे, शंका आहे, गैरसमज आहे. असं केलं तर चालेल का, तसं केलं तर चालेल का, इथं राहिलं तर चालेल का, तिथं गेलं तर काय होईल, जे जातात ते करतात त्यांना खरंच देव भेटेल का? आपण आपल्या जीवनाचं ध्येय ठरलं पाहिजे, आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं पाहिजे. त्या ध्येयाच्या प्रती असलेलं जी गरज आहे, जी शिदुरी आहे, ती आपण जिथून मिळेल तिथून मिळवली पाहिजे. ती घेत घेत आपला आध्यात्मिक प्रवास आपण करत राहिलो पाहिजे. आणि यासाठी चिकित्सा आपली असली पाहिजे. चिकित्सा भौतिक जगामध्ये आपण भरपूर लावतो, पण आध्यात्मिक जगामध्ये कधी लावलेली नसते. कधी विचारलं नाही, विडे ठेवतात देवाला, तर मग का ठेवायचे असतात बाबा, कशासाठी ठेवायचे असतात? ठेवले तर काय फायदा, नाही ठेवले तर काय फायदा? आता मी जिथं जातो तिथं तुम्ही आजपर्यंत जी तुमची भावना आहे, श्रद्धा आहे, संस्कार आहे, त्यातून जे बी करण्याचा प्रयत्न करतात ते मी स्वीकारत नाही. पूजा पुरस्कार असेल, बाकीचे जे बी तुम्ही करताय ते तुमच्या भावनेची, तुमच्या श्रद्धेची कदर करणे आमची ड्युटी आहे, कर्तव्य आहे. परंतु मी त्या योग्यतेचं स्वतःला समजत नाही. आचार्यांनी नाकारलं, आपले मूळ पुरुष आहे त्यांनी नाकारलं, तर मी का स्वीकारावं? जीवानी जीवाला स्वतःला नाकारणं आणि परमेश्वराला स्वीकारणं हा आपला धर्म आहे, तत्व आहे. ज्यावेळेस आपण आपल्याला स्वीकारतो त्यावेळेस साऱ्याच गोष्टी या निर्माण होत असतात. ही जीवमती आहे, तुम्ही काय मी काय फरक नाही पडत. धर्म समजून उमजून घेतल्यानंतर धर्माचं जे तत्व आहे, सिद्धांत आहे, ते आपल्या जीवनाचं ध्येय जर आपण ठरवलं तर ते ठरवल्यानंतर आपली वाटचाल ठरत असते. जो जसा आहे तसा बोलेल, जो जसा आहे तसा चालेल. तुमच्यामध्ये काय आहे यावरती तुमचं जीवन आधारित आहे. चिंचाच्या झाडाला चिंचाच येतात, आंबे कधी येऊ शकत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून धर्म सांभाळत असताना काय काय आपण करायला पाहिजे, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवास करत असताना आपण काय काय स्वीकारलं पाहिजे आणि काय काय सांभाळलं पाहिजे, हे प्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल. आचाराच्या बाजूने विचार करावा लागेल. आपल्या मनामध्ये एक संभ्रम आहे, एक दृढ विश्वास आहे, एक गैरसमज आहे, एक अज्ञान आहे की आचार हा साधू संतांनी करायचा असतो, परंतु तुम्ही आचार करतात.
त्या आचारामध्ये कशी वाढ करता येईल तुम्हाला ही आपण बघायची असते. आपण ज्या संसारात असतो, ज्या प्रपंचात असतो, ज्या घरात असतो, ज्या समाजात असतो, तिथं आपल्याला कसा आपला धर्म सांभाळता येईल, सांभाळावा लागेल. ही कुशलता तुमच्या मनामध्ये असेल, तुमच्या बुद्धीमध्ये असेल तर तुम्ही ती करू शकता. परंतु हे कधी ठरेल? जेव्हा तुमच्या जीवनाचं ध्येय ठरेल. ध्येय पक्क पाहिजे. टार्गेट आणि ध्येय आपल्या नजरेच्या समोरून जाणार नाही याची आपण काळजी घेत घेत पुढे झालो पाहिजे. नैतिकता हा धर्माचा पाया आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपण नैतिकता सांभाळली तरच आपला आध्यात्मिक प्रवास परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतो. कितीतरी लोकांच्या मनात गैरसमज आहे. प्रपंच करत असताना बाबा खोटं बोलावंच लागतं, व्यवसाय करत असताना खोटं बोलावंच लागतं. देवाने सांगितलं गमतीनं सुद्धा खोटं बोलू नका. हा काय आचार आमच्यासाठी आहे का? साधकांसाठी आहे. आणि साधक नामधारक पण असतो, वासनिक पण साधक असतो, साधू पण साधक असतो. साधकमध्ये सर्व बसतात. पहिलीतला विद्यार्थी आहे, दुसरीतला विद्यार्थी आहे, 10वीतला विद्यार्थी आहे, कॉलेजचा विद्यार्थी आहे. विद्यार्थी म्हणून त्यांना सर्वांना लेवल लावल्या जातं. त्याच्या अवस्थेनुसार त्याचा अभ्यास पण असतो. त्याच्या अवस्थेनुसार त्या अभ्यासक्रमानुसार त्याला अभ्यास करून परीक्षा पण द्यावं लागते आणि पास पण व्हावं लागतं. पहिलीचा विद्यार्थी पहिलीच्या विद्यार्थ्या अवस्थेनुसार त्याचा अभ्यासक्रम, त्याचं जाणं, त्याचा अभ्यास करणं, त्याच्या पद्धतीचं, त्याच्या लेवल्स. तसं आपण आता कुठले आहोत, कोणत्या अवस्थेतले आहोत यावरती ठरतं. पण ज्यांनी नैतिकता आपल्या जीवनामध्ये पाळली, नामधारक वासनिक असेल, मग ते साधू संत असतील, जीव हा जीव आहे आणि प्रत्येकाला परमेश्वर हवा आहे. तुम्हालाही परमेश्वर पाहिजे, आम्हालाही परमेश्वर पाहिजे. पण नैतिकता हा धर्माचा पाया हा फक्त तुमच्यासाठीच नाही आहे, फक्त आमच्यासाठीच नाही आहे, हा सर्वांसाठी आहे. सर्वांना जर देव पाहिजे तर नैतिकता हा सर्वांना सांभाळावा लागेल. सांसारिक जीवनामध्ये तुम्ही कसे राहतात, व्यावसायिक जीवनात कसे राहतात, कौटुंबिक जीवनात कसे राहतात, सामाजिक जीवनात कसे राहतात, त्यावरती तुमची आध्यात्मिक प्रवास आणि ती जी शिदुरी तुम्ही घेऊन कसे जातात त्यावरती परमेश्वराचं तुमच्यातलं अंतर ठरत असतं. रस्त्याने पडलेलाही कावडा तुम्ही घेऊ नये असं परमेश्वर सांगतात. कारण तो दुसऱ्याचा आहे. ती भावना आपल्या मनामध्ये रुजली पाहिजे का जे दुसऱ्याचं आहे ते आपल्याला नको आहे. म्हणून ज्यांनी नैतिकता सांभाळली तो प्रगती करेल, तो परमेश्वरापर्यंत जाईल. आणि ही नैतिकता सांभाळत असताना नैतिकतेच्या अनेक गोष्टी आहेत. त्या नैतिकतेच्या अनेक गोष्टींमध्ये काय काय येतं हे परमेश्वराने तत्वज्ञानात सांगितलेलं आहे. तुमचा भाव, तुमचा हेतू, तुमची विचारधारा, तुमची दृष्टी, हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. आपण बदलत नाही. आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. काल तुम्ही उपदेशी नव्हते, बोधवंत नव्हते, धर्माचं ज्ञान नव्हतं, कळत नव्हतं, उपदेश घेतला तरी सूत्रपाठात जात नव्हते, लीळाचरित्रात जात नव्हते. त्याच्यामुळं जो अपेक्षित बदल आहे तो घडला नव्हता. पण आज तुम्हाला सर्व कळतंय, सर्व समजतंय. परंतु कालच्यासारखंच तुम्ही जर आजही वागत असेल, कालच्यासारखे तुम्ही आजही राहत असेल तर तुम्ही परमेश्वराला प्राप्त नाही करू शकत. मला अनेक प्रश्न पडतात, प्रश्न करतात लोक, प्रश्न विचारतात आणि त्यातूनच विचार पण येत असतो माझ्या मनामध्ये. मला 4 दिवसापूर्वीच एका व्यक्तीनं फोन केला, बाबा मी 20 वर्ष झाले उपदेश घेतलेला आहे, उपदेश घेऊन धार्मिकता करतोय, सकाळ संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थानं, कधीतरी साधू संतांना क्रिया, आत्ता तुमचे यूट्यूबवरती सत्संग ऐकायला लागलो. मला एक प्रश्न पडलाय. म्हणलं काय? विचार. म्हणे मी दाढी आणि कटिंग कधी करावी, कोणत्या वारी करावी, कोणत्या वारी नाही करावी हे शास्त्रात काही आहे का? आपल्या मनामध्ये हा प्रश्न 20 वर्षानंतरही उपदेश घेऊन पडत असेल तर आपण खरंच उपदेशी आहोत का? त्याचं कारणही तसंच होतं. तो म्हणे अनेक साधू संतांना विचारलं तर त्यांनी सांगितलं नपाळता वार असतो त्या दिवशी करू नये. आता नपाळता वार आणि पाळता वार ठरवणार कसे? प्रत्येक वार कोणता तरी देवतेचा असतो आणि ती देवता भक्ती करणारे लोक असतातच. आपले महानुभाव संप्रदायाचे लोक मुठभर आपल्याला दिसतील. देवी देवतेची भक्ती करणारे कितीतरी मोठ्या प्रमाणात लोक असतील. ह्या गावामध्ये आपलं मंदिर एकच आहे, त्यांचे 10 मंदिर असू शकतात देवी देवतेचे. प्रत्येक वारी तिथे पूजा होते, आरती होतात, त्या भक्तीच्या माध्यमातून तेही भक्ती करतात. आपण त्यांना अन्यता समजतो, अन्य समजतो, अज्ञान समजतो. परंतु आपण इथं आल्यावरही बी त्यांच्यासारखंच वागत असेल, त्यांच्यासारखंच बोलत असेल, राहत असेल आणि त्यांच्यासारख्याच मनात आपले प्रश्न पडत असेल तर आपण दैवराटीचे कसे?
परमेश्वर तर सांगतात पूजा अवसरामध्ये, अमंगल दिशा आम्ही मंगल करतो. म्हणून धार्मिकता करत असताना नेमका आपल्याला बदल काय करून घ्यायचा आहे. काल जे वागत होतो ते आज वागायचं नाही, जे काल राहत होतो तसं राहायचं नाही, काल जे बोलत होतो तसं बोलायचं नाही आहे. काल खोटं बोलत होतो, अज्ञान होतं. काल व्यवसायाच्या माध्यमातून बाकीच्या गोष्टी करत होतो, अज्ञान होतं. दैवराटीत आल्यानंतर कळालं, समजलं, जाणीव झाली, परमेश्वराची भक्ती करायला लागलो, त्यातला बदल आपल्याला स्वतःहून करून घ्यावा लागेल. तो बदल पूजनीय माईम भट्टांनी केला, आचार्यांनी केला. पूजनीय माईम भट्ट कोण होते? 18 पुराण वेद शास्त्र जाणते, सर्वशास्त्र शास्त्र जाणते असल्यामुळं अहंकार जो येईल त्याला चर्चेत हरवायचे, अहंकार निर्माण झालेला होता. परंतु परमेश्वराची त्यांची जेव्हा भेट होते त्यांना बोध होतो, परमेश्वर कळतो, परमेश्वर जाणवतो. परमेश्वराला अनन्यभावी शरण गेल्यानंतर मात्र पूजनीय माईम भट्टांमध्ये माईम भट्टांनी किती मोठा बदल केला. रुद्रपूरला ज्यावेळेस प्रथम आले, ज्या मातंगाने देव दाखवला त्या मातंगाला त्यांनी दंडोत घातला. पाठीमागं मातंगाची सावली न घेणारे आणि सावली पडली तर 10 वेळा आंघोळ करणारे पूजनीय माईम भट्ट आता मातंगाला दंडोत घालायला लागलेला. हा बदल धर्मानी, बोधानी आणि पूजनीय माईम भट्टांनी स्वतः करून घेतलेला आहे. ही मानसिकता त्यांनी केलेली आहे. बोध होतात परमेश्वर म्हणतात जीव हा निर्विकल्प झाला पाहिजे, मनामध्ये कल्पनाच आली नाही पाहिजे, विकल्पच आला नाही पाहिजे, शंकाच आली नाही पाहिजे. निर्विकल्प. आपल्या मनामध्ये किती कल्पना असतात, किती गैरसमज असतात, किती अज्ञान असतात. हे करू का, ते करू का, असं करू का, कशासाठी करू. आणि अनेक ठिकाणी प्रश्न उत्तरं जर केले तर वेगवेगळे उत्तरं पण येतात. त्यांची चुकी नाही आहे, कन्फ्युजन तुमचं होणारच आहे. परंतु त्याच्यासाठी अभ्यासक्रम काय आहे परमेश्वराने दिलेला, सिलेबस काय आहे परमेश्वराने दिलेला, तो तुम्हाला स्वतः जाणून घ्यावा लागेल. मी आल्यानंतर ज्यावेळेस तत्त्वज्ञान तुम्हाला सांगतो, कोणी अनेक साधू संत आजपर्यंत इथं आले असतील, आचार्यगण आले असतील, तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल. आम्ही तुम्हाला काय सांगतोय ते सिलेबसमधलं आहे, अभ्यासक्रमातलं आहे की अभ्यासक्रमातल्या बाहेरचं आहे, हे चेक मात्र तुम्हालाच करावं लागेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम समजला पाहिजे, सिलेबस समजला पाहिजे. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला अध्यात्माचा सिलेबस अभ्यासक्रम दिलेला आहे, सूत्रपाठाच्या माध्यमातून, या चरित्राच्या माध्यमातून, दृष्टांताच्या माध्यमातून. आम्ही काय सांगतो त्याची तुमची त्याच्यावरती बारीक नजर असली पाहिजे. तत्त्वज्ञानातला आहे, चौकटीतला आहे, चौकटीच्या बाहेरतला आहे, सिद्धांतातला आहे, स्वीकारण्याचं आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, सदसद्योग बुद्धी तुमची जागृत असली पाहिजे. ज्या माईम भट्टांनी बदल करून घेतला त्यांच्या इतकी तर आपल्याकडे श्रीमंती नाही आहे, ना शास्त्राची ना भौतिक विश्वाची. पण तरी आपल्यात बदल होत नसेल तर आपण दैवराटीचे कसे आणि आपण बोधवंत कसं. परमेश्वराला आपण किती जाणून घेतलंय, समजून घेतलंय. त्यांनी व्यापार स्वीकारला, सेवेचा भाव ठेवला. कोणता व्यापार स्वीकारला? का ज्या चुलीवरती श्री गोविंदप्रभू बाबांचं उपहार होत होता त्या चुलीची राख काढण्याचा व्यापार स्वीकारला. वास्तविक समाज जीवनामध्ये आपण बघत असतो, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हा व्यापार कोणाचा असतो? स्त्रियांचा असतो. आज जरी चुली नसेल तर गॅस आहे, किचन साफ करणं, गॅस साफ करणं कधी पुरुषांनी केलं आहे का? कारण ते काम आपण आपल्या मानसिकतेतून आपण करून घेतलेलं आहे की हे यांचं असतं. त्यांच्या मनात ते आलं नाही. पुरुषार्थाच्या बाजूने जर विचार केला तर माईम भट्टांचा हात कोणी पकडत नाही. त्यागाच्या बाबतीत विचार केला तर त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. परंतु त्यांच्या मनामध्ये ती नम्रता निर्माण झाली, ती कोमलता निर्माण झाली. ते इतके झुकले, इतके वाकले की त्याच्या पलीकडे आता काही राहिलंच नाही. बदल पूजनीय माईम भट्टांनी केला. आपण किती केला आहे? आपल्या मनातल्या कालच्या शंका आज तशाच राहत असेल आणि तसंच आपण वागत असेल तर आपण दैवराटीचे होऊ शकत नाही, आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. मात्र मिळवायचं तर आहे. मग ही ज्ञानाची भाषा आहे का ही भोळी भाषा आहे, भोळी भाबडी भाषा? इथं जरी चालत असले तर त्याला वेद लागतो. आवसा बोधवंत नव्हत्या, परंतु वेद आणि परमेश्वराची आवडी इतकी होती का ते परमेश्वराच्या प्रेमी भक्ताच्या पलीकडची होती. ती आवडी आपली असायला पाहिजे. ती आवडी परमेश्वराला जाणवल्यानंतर, जाणल्यानंतर होईल. औसा मातेची आवडी खूप मोठी होती, वेद खूप मोठा होता.
रागवायच्या हक्काने मागायच्या, रागून गेला तरी तिथं चिंतन करायचं, आता सकाळी माझ्या देवाचा अवसर होत असेल, माझ्या देवाचा उपहार होत असेल, माझे देव काय करत असतील, माझे देव असे करत असतील, माझे देव तसे करत असतील, ही सतत आठवण, ते परमेश्वराचं चिंतन तिथंही चालायच्या. देव तर सर्वज्ञ, देवाला काय माहीत नव्हतं का? ज्यावेळेस त्यांचा राग जायचा आणि परमेश्वराला भेटायची वेळ त्यांची यायची, तेव्हा स्वामी श्रीचक्र स्वतः 5 पावले 10 पावले त्यांना समोर जायचे. हा वेदाचा प्रकार. एवढी आवडी जर आपली असेल तर आपल्याला ज्ञानाची आवश्यकता नाही, पण ज्ञानाशिवाय आवडी होऊ शकत नाही. पुन्हा अंदाजाने भक्ती करून आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. त्याग आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या भावनेमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये निर्माण आपल्याला करावं लागेल. ज्ञान शब्दांनी सांगणं वेगळं आणि त्या ज्ञानाचे आपल्या जीवनामध्ये रुजवणं वेगळं. ती विरक्ती आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल. सांसारिक जगामध्ये, सांसारिक जीवनामध्ये सुद्धा विरक्ती निर्माण करून तुम्ही धर्म सांभाळू शकतात. एक कर्तव्य, एक ड्युटी आहे. त्या भावनेने तुम्ही जीवन जगत असताना परमेश्वराच्या धर्माकडे तुम्ही पाहू शकतात आणि ते स्वीकार करून त्यावरती चालू शकतात. वज्रकिटकेच्या दृष्टांतातून परमेश्वराने ते स्पष्ट सांगितलेलं आहे की अंदाजाने कोणतीच गोष्ट प्राप्त होणार नाही. अनादि अविद्या आपल्याला किती चिकटलेली, किती दृढ आहे आणि ते काढण्याचं काम अंदाजाने तुम्ही भक्ती करून होऊ शकत नाही. त्याला ज्ञानवाचक असायला पाहिजे. आपल्या आतल्या आतड्याला खाज आलेला जो रोग आहे तो आपल्याला समजत नाही, आपण डॉक्टरकडे जातो. आजही आपलं असंच आहे ना. कोणाला काही आजार झाला तर आपण गावातल्या जवळच्या डॉक्टरकडे पहिले जातो, फॅमिली डॉक्टर. त्यांनी गोळ्या औषधं दिल्या, त्यांनी काही चेक केलेलं नसतं, डोकं चेक केलेलं नसतं, ब्लड चेक केलेलं नसतं, कोणत्या प्रकारच्या टेस्ट केलेल्या नसतात, परंतु औषध आपल्याला त्यांनी दिलेलं असतं. त्यांचे लक्षणं, त्यांचा अनुभव, त्यांची प्रॅक्टिस, त्यावरती ते चालत असतात. 10 दिवस झाल्यानंतर, 5 दिवस झाल्यानंतर त्यांची गोळ्या औषधं घेतल्यानंतरही जर आपल्याला तो आजार बरा झालेला दिसला नाही तर मात्र आपण डॉक्टर बदलतो. तिकडे गेल्यानंतरही तो त्याच पद्धतीने आपल्याला गोळ्या औषध देतो, तरी रिझल्ट भेटत नाही. मात्र मग आपण MD डॉक्टरकडे जातो, मोठ्या डॉक्टरकडे जातो. तो मात्र गोळ्या औषध देत नाही, तो पहिले टेस्ट करतो, रोगाचं निदान करतो. जोची रोग तिची औषध त्याला द्यायचं असतं. म्हणून पहिले रोगाचं निदान करून तो टेस्ट करतो. त्या टेस्टमधून निदान झाल्यानंतर ते गोळ्या औषध दिल्यानंतर लगेच रिझल्ट भेटतो. जो आजार आहे त्याचं औषध घेतलं, रिझल्ट भेटला. मात्र पहिलं आपण जे खाल्लं 2 डॉक्टरांकडून ते काय होतं, मग त्याचा रिझल्ट का भेटला नाही? ते अंदाजाने दिलेलं होतं. त्याला वज्रकिटकीचा रोग माहिती आहे, परंतु औषध माहीत नाही. दुसऱ्या डॉक्टरला औषध माहिती आहे तर वज्रकिटकीचा रोग माहीत नाही. आणि ते अंदाजाने दिलेले औषध आपण घेत असल्यामुळं रिझल्ट तर भेटणार नाही, पण साईड इफेक्ट तर होणार. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये करतोय. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण अनेक कर्म करतो, अनेक भक्ती करतो. सकाळी उठतो देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थानं, कधीतरी क्रिया, कधीतरी असे सत्संग. या चौकटीच्या बाहेर धर्म आपण बघितलेलं नाही, अनुभवलेलं नाही, जाणून घेतलेलं नाही, प्रचितीला आपल्याला आलेला नाही आहे. परंतु हे करत असताना आपण किती कर्म करतोय, कोणते संत आहे, कोणते असंत आहे, कोणत्यातून आपण बांधल्या जातोय, कोणत्यातून आपण सुटल्या जातोय, याचा मात्र आपण विचार करत. त्याचंही तसंच झालं. अंदाजाने घेतलेली भक्ती, अंदाजाने घेतलेले औषधं, त्याचे साईड इफेक्ट होणार. ज्याप्रमाणे ती गाय बांधलेली असते खुंट्याला, ती सोडण्यासाठी फिरते, पण ती सुटत नाही, तिचा पाश आवळला जातो, मरण्याची शक्यता असते. तसं आपण परमेश्वराच्या भक्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे जे करतोय ते ज्ञानवाचक नसेल, कर्म मात्र लागेल, परमेश्वर प्राप्त होणार नाही. म्हणून परमेश्वर सांगतात एखाद्या क्षणात एखादी अशी कर्म तुमच्याकडून होऊन जातं की ते निस्तारता येत नाही. म्हणून आपण भीती पण करून निर्माण केलेली आपल्यामध्ये. हे झालं तर दोष लागतो का काय, ते केलं तर दोष लागतो का काय, ते बोललं तर दोष लागतो का काय. या दोषाचं भूत आपल्या डोक्यामध्ये इतकं पक्क झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण बोलतही नाही, विचारतही नाही, काही करतही नाही, काही सांगतही नाही, काही ऐकतही नाही. चाललंय पाट्या टाकायचे काम. परंतु यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, यातून जर तुम्हाला रिझल्ट वेगळा निर्माण करायचा असेल तर तुम्हाला विचारावं लागेल, दोषाची भीती मनातून काढावं लागेल.
अचूकपणा आपल्या जीवनामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये निर्माण करावा लागेल आणि त्या निर्मितीतूनच परमेश्वराला आपल्याला प्राप्त करता येईल. प्राप्त हा त्यागाशिवाय, प्राप्ती ही आचरणाशिवाय होऊ शकत नाही. मग आचार कोणी करायचा? ज्याला देव पाहिजे त्यांनी करायचा. मग तो नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संत असेल, ज्याला देव पाहिजे, ज्याचा देव मिळवण्याचा उद्देश आहे, ध्येय आहे, त्यांनी तो करायचा. ही वर्गीकरण तुम्ही केलेलं आहे, आम्ही केलेलं आहे, हा तुमचा, हा आमचा, हे असं, हे तसं, असं काही नसतं. परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलेले सकळे जीव जातीला सांगितले, सकळ जीवाचं चिंतन परमेश्वर करताय. ते वर्गीकरण आपल्या डोक्यात आहे. परमेश्वराच्या ठिकाणी सर्व समानता आहे, समभाव आहे. विषमता ही आपल्या डोक्यातली आहे. ही विषमता आपल्याला काढावं लागेल. आपली विकल्पता आपल्या मनातून निघावं लागेल. निर्विकल्प होण्याच्या उद्देशाने आपली वाटचाल आपल्याला करावं लागेल. गोड बोलणं तत्त्वज्ञानातून परमेश्वराने सांगितलेलं आहे. मग ते गोड बोलणं कोणी बोलायचं? साधू संतांनीच गोड बोलायचं काय? का फक्त वास्तविकांनीच बोलायचं? असं नाही आहे. लोणी पारनेरला देव आणि आचार्य सर्व सद्भक्त पोचलेले 3-4ची वेळ आहे. देव आचार्यांना सांगतात की इथं भिक्षेचं काहीतरी व्यवस्था करा, बघा तुम्ही. आणि मग तिथं काही महाजन बसलेले असतात. त्या महाजनांकडे ते जातात. महाजनांकडे गेल्यानंतर ते म्हणतात की बाबा आम्हाला तुमच्या गावात ब्राह्मणांची घरं कमी आहे. वास्तविक परमेश्वराने घरनं निवडीत भिक्षा करायला लावलेली आहे. सर्व चतुर्ग्रामाला भिक्षा करायला लावलेली आहे. कोणत्या प्रकारचे जातीचं विकल्प करायला लावलेला नाही. तरीही परमेश्वराने समाजव्यवस्थेला मान देण्यासाठी अनेक लीळेच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी लक्षात येते. ते महाजनांनी आचार्यांना विचारलं, ठीक आहे, काही हरकत नाही, चला मग. त्यांनी मग सर्व लोकांकडून भिक्षा मागितली. परंतु त्यांनी एक प्रश्न विचारला आचार्यांना, का तुमच्याकडं किती साधक दुधाहारी आहे आणि फलाहारी आहे, म्हणजे दूध घेणारे, दुधाचे पदार्थ घेणारे आणि फळं घेणारे आहे. ते म्हटले, हो, काही दुधाहारी आहे, काही फलाहारी आहे. मग त्यांनी त्या पद्धतीने व्यवस्था केली. देवापुढं आणल्यानंतर ठेवलं. देवाने ते बघितलं, हे काय आहे? म्हणजे यांनीच सांगितलं, तुमच्याकडे काही दुधाहारी आहे, काही फलाहारी आहे. देव सांगतात आचार्यांना, इथं कोण दुधाहारी कोण फलाहारी? म्हणे महात्म्यांनी सत्यावर जवाब आहे. महात्मे हे जे आहे त्यांनी सत्याने वागलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. हा आपला आचार परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे. आता महात्मे देवाने सशालाही म्हटलं, वाघालाही म्हटलं, मग नामधारक वासनिकी महात्म्यांमध्ये येते नाही का? महात्मा वेश म्हणून तुम्ही महात्मा म्हणून आमच्याकडे बघतात, परंतु हा आचार तुम्हाला लागू नाही पडत का? नैतिकता धर्माचा पाय ज्यांनी सांभाळा तो इथपर्यंत आला, तो इथपर्यंत येईल, त्यालाच ही चाल तयार होईल. मग कर्मराटीतला व्यक्ती नैतिकता सांभाळतो, त्याला दैवराटीची चाल तयार होईल. दैवराटीचा व्यक्ती नैतिकता सांभाळतोय, त्याला पुढं त्यागाची चाल तयार होईल. त्यागातून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्याची वाटचाल तयार होईल. त्याच ठिकाणी परमेश्वर ज्यावेळेस जातात त्यावेळेस एक गुरव असतो, म्हणजे पुजारी असतो. आचार्य उद्धट बोलतात. देव म्हणतात महात्म्यांनी गोड बोललं पाहिजे, तुम्ही उद्धट नाही बोलायचं आहे. देवाने जेव्हा त्याला जवळ बोलवलं ते म्हटले, निकेनी असती, तुमचा परिवार चांगला आहे, तुम्ही कसे आहात? त्याला बरं वाटलं, ते निवाले. डोमेग्रामला एक व्यक्ती आहे, 5 मुली आहे आणि त्या विधवा असल्यामुळं त्यावेळची समाजव्यवस्था, त्याला सारे लोक पंचरांडा म्हणायचे, दुःख करायचे. पण ज्यावेळी देवाची त्यांची भेट होते, देव म्हणता, या पंचगंगे हो, आणि निवालो. शब्द आपला असला पाहिजे की समोरच्याला सुख देणारा असला पाहिजे, आकर्षित करणारा असला पाहिजे. आपण समाजात राहत असताना आपल्या शेजारच्याच आपलं जमत नाही, भावबंदकीत आपले भांडणं, वादच वाद, हा मानभाव असू शकत नाही. तुम्ही समाजात राहत असताना सर्वात जास्त जबाबदारी तुमच्यावर परमेश्वराने दिलेली आहे. तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावात कसे राहतात, मानभाव म्हणून, मानभावांची ओळख म्हणून त्यावरती समाजावरती प्रभाव पडत असतो आणि त्या प्रभावावरती हा अन्य समाज आकर्षित होत असतो.
जर ते असे म्हणत असतील की महानुभाव काही कामाचे नसतात, हे खोटे बोलतात, भामटेपणा करतात, चांगले वागत नाही, चांगले बोलत नाही, चांगले राहत नाही, आमचं आमचंच म्हणतात, तुमचं तुमचंच म्हणतात, आमचा देव तुमचा देव, आम्हाला तुमचं चालत नाही, तुम्हाला आमचं चालत नाही, असं जर तुम्ही हिनवत असेल आणि अन्य अन्य म्हणून जर रेष मारत असेल तर तुम्ही महानुभाव होऊ शकतात काय? तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं राहणं हे आचाराशी निगडीत असलं पाहिजे आणि आचार हा प्रभाव देऊन जात असतो. तुमच्या जीवनात असं राहावं की एखाद्याने आकर्षित व्हावं, तुमची प्रेरणा घेऊन धर्माला लागावं, धर्मात यावं. तुम्हाला प्रेमाचा उपाय चालता उठता बसता परमेश्वर आपल्याला सांगतात. परंतु धर्माच्या बाजूने आपण कधी विचार न केल्यामुळं हाही आपला धर्म आहे, हाही आपली आचार प्रणाली आहे आणि ही आपली साधना आहे, हे आपलं तत्व आहे, हे आपल्याला माहीतच नाही. त्याच्यामुळं भांडते दोघे अन्याय परमेश्वरांनी तत्व सांगितलेलं आहे. भांडखोर माणूस महानुभाव होऊ शकत नाही, असू शकत नाही, होऊ शकत नाही. त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याचा हेतू शुद्ध असला पाहिजे आणि यावरती परमेश्वर प्राप्ती होत असते. परमेश्वर प्राप्ती तर सर्वांनाच पाहिजे, सर्वांनीच हात वर केले, आम्हाला देव पाहिजे, आम्हाला देव पाहिजे. देवाने तेही प्रयोग केलेले. दवंडी पिटवली, कैवल्यदान देणारं इथे आलेले म्हणे, या. कोणीच आलं नाही. एक म्हातारा आलं, कैवल्यदान हा काही पदार्थ आहे का खाण्याचा, बघू तरी म्हटले. कोणीच आलं नाही आणि म्हटले आता सफेद दांडी पिवळी करणारे या, सर्व गर्दीच गर्दी. आपण कोणाच्या पाठीमागे कुठे आहे हे आपल्या लक्षात येत. देव तर समजलाय, कळालाय. देव कळाल्यानंतर आता आपण काय वागतोय, काय मागतोय, काय त्या उद्देशाने धार्मिकता करतोय त्यावरती अवलंबून आहे. कनाशीच्या ब्राह्मण परमेश्वराची सेवा केल्यानंतर परमेश्वर प्रसन्न होतात. आता परमेश्वर प्रसन्न होणं एवढी सोपी गोष्ट आहे का? पण परमेश्वराला प्रसन्न करणं सर्वात सोपी गोष्टी आहे. परमेश्वराची खावणी काय आहे, परमेश्वराला अपेक्षा काय आहे, तसं वागणं, तसं राहणं परमेश्वराची प्रसन्नता निर्माण करून देत असतं. औसा मातेला देव म्हणतात, 2-2 नद्या पार करून तुम्ही आलात उपार घेऊन. ती एकच शब्द म्हणते, आले स्वामी श्री चक्रधरांच्या कृपा प्रसादाने. देव प्रसन्न होतात. प्रसन्न करणं देवाला खूप सोपं आहे, परंतु ती खावणी आपल्याला समजली पाहिजे. त्या ब्राह्मणाची काय कणव असेल, परमेश्वराने त्याची सेवा स्वीकारली आहे आणि सेवा स्वीकारून प्रसन्न झाले देव. आणि माग काय मागायचं म्हटले. त्यांनी काय मागितलं तुम्हाला सर्व माहिती. कनाशीचं स्थान आपण सर्वांनी केलं असेल. जे ब्राह्मणांनी मागितलं ना त्याच्यासाठीच तुम्ही विडे पण ठेवून आले असते. कारण इथं देवाने तथास्तु म्हटलं, याचा अर्थ रिझल्ट बरोबर तिथंच भेटेल म्हटले. आपण इतके हुशार आहोत, कोणत्या स्थानावरती काय मागायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असतं. कारण लीळा आपल्याला माहिती आहे. कुठं देव प्रसन्न झाले, कुठं देवाने कोणत्या भक्ताला काय दिलं, ते मागायचं असलं का ते स्थान आपल्याला बरोबर दिसतं. तीच लीळा बरोबर आपल्याला आठवते. कर्मकांडाचा आणि अंधश्रद्धेचा विचार करता बरेच लोकांचे मला फोन येतात. म्हणले आम्हाला काय दोष लागलेला आहे, कशाचा? नागबळी करायची आहे, पितृदोष आहे, मग कुठं करायचं बाबा? म्हणलं असं काही नसतं. हा कर्मकांड आहे, विधी अंधश्रद्धा आहे, आपली अनन्य भक्ती आहे, परमेश्वर समर्थ आहे, ते करायची गरज नाही. नाही म्हणे. त्या भिक्षुकाला आम्ही फोन केला, त्या वासनिकाला आम्ही फोन केला, ते म्हणले वडनेर भुजंगला गेल्यानंतर 100% रिझल्ट भेटेल. बघा यांनी काय लॉजिक लावलं. वडनेर भुजंगला काय असलं, लीळा काय आहे? देवाला तिथं 2 वैर असलेले साप, देवाने त्यांचं वैरत्व नासतं. म्हणजे साप, मला काय लागलंय दोष, मला काय करायचं? नागबळी. मग तिथं आहे नागाची लीळा, मग तिथं केल्यावर रिझल्ट भेटेल. आपण कमी हुशार आहे का महानुभाव? आणि तिथं विधी करणारे महानुभाव कमी आहे का? आपल्याला काय वाटतं की आपलेच आहे, खोटं कशाला सांगतील? पण परमेश्वरांनी सावध केले, येथीच्या पाठीमागं धावाल. हे आपण येथीच्या पाठीमागं म्हणजे देवाचं आहे, देवाचं आहे असं म्हणून धावतोय आणि देव सोडतोय का देव धरतोय याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. ब्राह्मणाला तर देव प्रसन्न झाले, पण ब्राह्मणाने सांगितलं सुनेच्या हातून ताक भात द्या. त्याचं लग्न, त्याला मुलगा, त्याची बायको, दूध भात म्हटले. मग परत शेती आली, दूध दुभतं आलं. देव म्हटले कर्मवश तुम्हाला ते मिळणारच. आता कर्माने आपल्याला मिळणार आहे माहीत असताना कर्मास ते मिळवण्यासाठी जर आपण भक्ती करत असेल
तर ती भक्ती उपयोगाला लागते की वाया जाते याचा आपण विचारच करत. म्हणून देव म्हणतात, देव जर प्रसन्न झाला तर देवाचं ज्ञान मागावं, प्रेम मागावं. कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगितला. मनात आलेली गोष्ट जर तो वृक्ष देतोय तर आपण काय मागावं म्हटले? जे भेटले तेच मागावं का त्याच्या व्यतिरिक्त मागावं? बरेच लोक मला फोन करतात, बाबा आम्ही कनाशीला चाललो. का चाललो? मुलाचं लग्न होत नाही, तिथं जाऊन विडा वाहतो म्हणजे लग्न होईल. असं का बरं? नाही, देवाने तिथं म्हटलंय ना त्या ब्राह्मणाला, तथास्तु, तुझ्या मुलाचं लग्न होईल, तुला सून भेटल. परमेश्वराने काय सांगितलंय, नेमका कोणता भाव, कोणता उद्देश, कोणतं ध्येय हे आपल्या लक्षात येत. म्हणून आपण इथीच्या पाठीमागं धावतोय. देवाने आपल्याला प्रत्येक गोष्टी सावध केलेला आहे की मी गेल्यानंतर माझ्यासारखंच कोणी येईल, माझ्यासारखंच दिसेल, माझ्यासारखंच सांगण्याचा प्रयत्न करेल आणि माझंच आहे म्हणून तुमच्यावरती थोपवण्याचा पण प्रयत्न करेल. देवाचं देवाचं आहे, देवाचं आहे, धर्माचं आहे, दैवराटीचं आहे, परंपरा आहे, करावं लागतं, आमचं केलं तर तिकडं भेटेल हे सांगण्याचाही प्रयत्न करेल. येथीच्या पाठीमागं धावा. तसा प्रसंग निर्माण झाला. ज्या पूजनीय माईम भटांना दोन देवाचं सन्निधान, श्रीमुखी शास्त्र, श्रीमुखी बोध, ते पूजनीय माईम भट सुद्धा भुलले. ज्या बहुरूपेला देव समजून त्याला ओट्यावर बसवलं, परंतु आचार्य चाणक्य हुशार, तेव्हा त्यांना निरोप दिला. ते म्हटले, देवाने सांगितलंय ती ब्रह्मवाणी, ती खोटी ठरू शकत नाही. आता तुम्हाला नवे असा बंध, नंतर तुम्हाला भेटणार, आता ह्या मूर्तीत तुम्हाला भेट नाही. हा सिद्धांत ते विसरले नाही. पूजनीय माईम भट सिद्धांत विसरले. आपणही सिद्धांत जर विसरलो तर धर्मामध्ये परमेश्वराला आपण नाही प्राप्त करू शकत. सिद्धांत आपल्या डोक्यात असले पाहिजे. परमेश्वराने सांगितलेले सिद्धांत आपल्या लक्षात असले पाहिजे आणि त्यावरती आपलं ध्येय घेऊन, टार्गेट घेऊन आपलं जीवनाची प्रणाली असली पाहिजे. ते म्हटले, पहिली भेट जेव्हा झाली, त्या देवाने जे तुम्हाला विचारलं तोच प्रश्न त्यांना विचारा. ते म्हटले, नाथ जाणो. आणि मग तो डुप्लिकेट बहुरूपी आहे असं समजल्यानंतर त्याला हुसकून दिलं गेलं. आजही आपल्या जीवनात तसंच होतं आहे. देवाचं देवाचं म्हणून, धर्माचं धर्माचं म्हणून आपण कोणाच्या पाठीमागे धावतोय, कुठं धावतोय, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने काय करतोय, याचा विचार, याचं चिंतन आपल्याला करावं लागणार आहे. म्हणून यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्यागाशी निगडीत आहे, अनुसरणाशी धर्म निगडीत आहे. आणि अनुसरण हे आनंददायी आहे, कारण आनंद देण्यासाठी सांगितलेला परमेश्वराने सुंदर असा तो उपाय आहे. ध्येय पक्का आहे, देव तर पाहिजे आहे. सांसारिक जगामध्ये आपण आता उतरलेलो आहे, जबाबदारी सोडता येत नाही. मग करायचं काय? जबाबदारी संपेल तेव्हा तर करण्याची वासना ठेवाल की नाही, इच्छा ठेवाल की नाही, ती भावना, तो हेतू ठेवाल की नाही. तो इच्छा ठेवून जरी तुम्ही जीवन जगत असताना धार्मिकता केली तरी परमेश्वर तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल, तुमच्या जीवनातले अडथळे दूर करेल. फायदा आपलाच आहे. पण आपण संकल्प केला पाहिजे की देवा मला तू पाहिजे. आणि अनंत जन्मात अनंत सृष्टी तुम्ही बोध दिला, जाणीव करून दिली, त्यावेळेस आम्ही भक्ती केली. पण भक्ती करत असताना अन्यथा ज्ञानामुळे आम्ही परत त्या भक्तीपासून दूर गेलो आणि अनंत दुःखात पडलो. ते दुःख तुम्हाला आमचं बघवलं नाही म्हणून पुन्हा परत या नरदेहात आणून तुम्ही पुन्हा आम्हाला बोध दिला आहे. आता मात्र जाणीव झालेली आहे. ही जाणीव आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असते. दुसऱ्याचं दुःख जेव्हा आपल्याला आपलं दुःख वाटेल, जेव्हाचं दुसऱ्याची अडचण आपल्याला आपली वाटेल, तेव्हा आपण परमेश्वराच्या दैवराटीचे ठरतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपलं कोमळ मन, आपलं कोमळ विचार, आपली कोमळ भावना ही परमेश्वराला अपेक्षित आहे. लहान मुलगा कसा निरागस असतो, निरपेक्ष असतो, निस्वार्थ असतो, अशी विचारधारा, अशी बुद्धी परमेश्वराला अपेक्षित आहे. पण आपण मोठे झालो, त्यामुळं सुशिक्षित झालो, सुशिक्षित झाल्यामुळं आपण जास्त हुशार पण झालो ब्राह्मणांसारखं. संस्कार आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातात, परंतु ते संस्कार आपल्याला टिकवावं लागतात. इथपर्यंत ते संस्कारच आपल्याला घेऊन आलेले आहे. आता संस्काराच्या पलीकडे जाऊन आपल्याला आचाराविचाराचा विचार करावा लागेल, त्यागाचा विचार करावा लागेल. अनेक लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर अनेक ब्राह्मण आपल्याला दिसतात. काही ब्राह्मण परमेश्वराला विनंती करून घरी घेऊन जातात उपहारासाठी, आणि काही ब्राह्मण परमेश्वराला कामाला पण लावतात. आपण कामाला लावणारे ब्राह्मण आहोत का विनंती करणारे परमेश्वराची प्रसन्नता मिरवणारे माणसं आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
नांदेडच्या ब्राह्मणाने देवाला तर गाई राखायला लावलं, कामाला लावून टाकलं. आपणही आपल्या धर्माला कामाला लावलेलं आहे. आपल्याला अडचण आली, चालले. संकट आले, चालले. कुठं जायचं, कोणत्या ठिकाणी जायचं, किती विडा व्हायचा, कसा विडा व्हायचा, कोणती विधी करायचा हे आपल्याला सर्व माहीत आहे. आपण कामाला लावलेलं आहे. म्हणून देव जर भटला आहे, देव जर समजला आहे, देव जर जाणवला आहे, देव जर कळवला आहे, तर परमेश्वराकडून परमेश्वरच मागावा. परमेश्वराकडून परमेश्वराचीच अपेक्षा करावी. आपण परमेश्वराकडून सर्व गोष्टीची अपेक्षा करतो, परमेश्वराची अपेक्षा करत नाही. आणि म्हणून धर्म हा त्यागाशी निगडीत आहे, ज्ञानाशी निगडीत आहे. ज्ञानाच्या नंतर त्याग निर्माण झाला पाहिजे. तुम्हाला ज्ञान कमी आहे का? ज्ञानाच्या पाठी विरक्ती. सालबर्डी तुमच्या अत्यंत जवळचं स्थान, त्या स्थानाची लीळा आपल्याला सर्व माहीत आहे. ज्ञानाच्या पाठीमागं वैराग्य उपजते म्हणून देव सालबर्डीला आले. देवाला ज्ञानाची काय गरज आहे, काय वैराग्याची गरज आहे? सारं देवाकडं तर आहेच, परंतु आपल्याला दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी. आम्ही गप्पा मारतोय, आम्ही बोलतोय, तत्त्वज्ञान सांगतोय, परंतु आमच्या हृदयामध्ये ती विरक्ती नसेल, ती भावना नसेल, ती इच्छा नसेल, तर त्या शब्दांना धार निर्माण होऊ शकत नाही, ती तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही. आम्ही त्यागाच्या गोष्टी करायच्या आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्याशी भांडायचं. हे आमच्यामध्ये बी असलं पाहिजे, तुमच्यामध्ये असलं पाहिजे, तुमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे, पण आमच्यातून तुमच्याकडे जाईल. जेव्हा मोठा करतो तेव्हा लहानांवरती परिणाम होत असतो. देवानी केलं समाज व्यवस्थेला मान देण्यासाठी, म्हणून ती परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. म्हणून देवानी ज्ञाता विरक्ताचा संघ करायला लावलेला आहे. ज्ञान काय आहे, शब्दाचं का क्रियेचं, हे आपल्या लक्षात येत नाही. ज्ञाता विरक्त, विरक्त हे ज्ञानाशी निगडीत आहे. ज्ञान हे फक्त शब्दाशी निगडीत आहे, विरक्तीशी नाही आहे. ज्ञान आणि ज्ञानी हा फरक आहे. आणि विरक्ताची व्याख्या देवाने सांगितलं, खरूच खाजविना तो विरक्त. धर्माच्या व्यतिरिक्त जे आपण करतो ते आपल्या जीवनातली खरूज आहे. त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. मग कर्मकांड आहे, अंधश्रद्धा आहे, विधी आहे, त्यातून आपण पडलो पाहिजे. आपल्या मनातला विकल्प आहे, त्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. अनेक अशा गोष्टी आहे का ज्या मला अनुभवाला येत राहतात. त्यातले अनेक उदाहरणं मी तुम्हाला देत असतो. का 20 वर्ष घेतल्यानंतर, उपदेश घेतल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर त्याच्या मनात जर हा भावना राहत असेल का मी कधी कटिंग करावी, कधी दाढी काढावी, कोणत्या दिवशी करावी, कोणत्या दिवशी नाही करावी, तर तो 20 वर्ष त्यांनी केले काय? त्या 20 वर्षात त्याला भेटलं काय? फक्त संस्कार. परमेश्वराने सांगितलंय केली क्रिया वाया न व्हायचे, मग संस्कार भेटले फक्त. पण संस्काराच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागणार आहे. विधीच्या भावाच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागणार आहे. देवामध्ये एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. विधी भावातीत अनुष्ठान. विधीच्या भावाच्या पलीकडे आचार आहे, त्याग आहे. म्हणून प्राप्त करायचं आहे, परमेश्वर मिळवायचा आहे, परमेश्वर हवा आहे, तर त्या बाजूने तुमचं पाऊल पडलं पाहिजे. ते पाऊल आहे संकल्पाचं, देव मिळवण्याच्या बाजूने विचार करण्याचं, त्या बाजूनी चालण्याचं. परमेश्वरांता होईल का नाही, हवं तर धर, इच्छा ठेव, कर्म तर कर. मग कर्म किती प्रकारचे? मानसिक कर्म, वाचिक कर्म आणि प्रारब्ध. आपण वाचेनी तरी म्हटलं पाहिजे की मला देव हवा आहे, मला देव मिळवायचा आहे, जे देवाला अपेक्षित आहे ते मी करीन, करण्याचा प्रयत्न करीन. ना आपण ते सुद्धा म्हणत नाही, नको नको म्हणतो, देवाला फसवल्यासारखं होईल. देव कधी फसतो असतो काय? आणि आपणही कोणी कोणाला फसू शकतो काय? आपणच आपल्याला फसवत असतो. कधीही कोणीही कोणालाही फसू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला आपण फसवलं आणि 2 पैसे त्याच्यातून मिळवले, तर कर्म मात्र जे केलेलं आहे फसवण्याचं, ते मात्र आपल्याच जीवनात पडणार आहे, त्याचा भोग आपल्यालाच आहे. आपण फसलो की त्याला फसवलं. आपण कधीच कोणाला फसवत नसतो आणि देवही फसत नसतो. आपणच आपल्याला फसवत असतो. या फसवण्यातून, या फसवेगिरीतून बाहेर पडायचं असेल तर ज्ञानाचा आधार तुम्हाला घ्यावा लागेल, ज्ञान स्वीकारावं लागेल. त्याचा आधार घेऊन ते आपल्याबरोबर ठेवून ही जीवन प्रणाली, आध्यात्मिक प्रणाली आपल्याला चालवावी लागेल. त्याच्याशिवाय परमेश्वर भेटू शकत नाही. आणि भक्ती ही फक्त मुक्तीसाठी आहे. आजपर्यंत जी आपण भक्ती केली, कशासाठी केली, कोणत्या उद्देशाने केली, कोणत्या हेतूने केली, याचं आपण शिवावलोकन केलं, आत्मचिंतन केलं, तर आपल्याला आपलं लक्षात येईल. आपल्याला दुसऱ्याला सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु त्यातून कधीतरी आपण बाहेर पडलो पाहिजे. धर्म ही एक खूप मोठी विचार प्रणाली आहे, जीवनाची एक लाईफस्टाईल आहे, आपल्याला शुद्ध करण्याची एक प्रणाली आहे.
आपलं जीवन सुंदरतेकडे नेण्याची एक रीत आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. आपण धर्म म्हणजे काय, फक्त मंदिरात जाणे, आश्रमांमध्ये जाणे आणि ज्या परंपरागत गोष्टी आपण करत आलो त्या करणे म्हणजे धर्म आपण समजतो. तो तर एक धर्माचा एक भाग आहे, एक पार्ट आहे, एक अंग आहे. त्याच्या पलीकडे धर्म खूप मोठा आहे. आणि म्हणून आपण समुद्राच्या दृष्टांतातून, हिरेखानियाच्या दृष्टांतातून या समजून घेतल्या पाहिजे की तिथं आलोय कोणकोणत्या हेतूनी, त्यानुसार त्याला ते मिळत असतं. आपल्याला बोध, आपल्याला दैवराटी, आपल्याला परमेश्वराची जी भक्ती भेटली ते असामान्यातला असामान्यत्व आहे. त्याची किंमत ओढणे असा अनमोल असा हिरा म्हणजे आपल्याला परमेश्वराने दिलेला बोध आहे. त्या बोधाद्वारे आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी ज्ञानाची कास आपल्याला धरावं लागेल. आणि म्हणून परमेश्वराने ज्ञानमोचक सांगितलं आहे, क्रियामोचक नाही सांगितलं, विडेमोचक नाही सांगितलं, खेटीमोचक नाही सांगितलं, ज्ञानमोचक सांगितलं. ते ज्ञान कशाचं आहे? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या व्यतिरिक्त जाणणं काही आहे म्हटले. आणि या समाजामध्ये जेव्हा आपण विचार करू तेव्हा जीवाव्यतिरिक्त काही नाही, देवतेव्यतिरिक्त काही नाही, प्रपंचाव्यतिरिक्त काही नाही, परमेश्वराव्यतिरिक्त काही नाही आहे. देवता वर्ग आपल्याला समजून घ्यावा लागेल सिस्टम काय आहे. देवतेला आपल्याला खरं म्हणून स्वीकारायचं नाही आहे, खोटं म्हणून सोडायचं पण नाही आहे. खरं म्हणून स्वीकारलं तरी आपण धर्मापासून जाऊ आणि खोटं म्हणून सोडलं तरी आपल्याला धर्मापासून जावं लागेल. हे लक्षात घ्या. प्रपंचाच्या बाबतीत तो सिद्धांत लागतो. पक्षकारांनी ते सांगितलं आहे, प्रपंच खोटा म्हणून स्वीकारायचा नाही, खरा म्हणून स्वीकारायचा नाही, खोटा म्हणून सोडायचं पण नाही, बॅलन्स सांभाळावं लागेल. तसं देवता वर्गसुद्धा आहे. खोट्या म्हणून नाकारायचं नाही आहे आणि खऱ्या म्हणून स्वीकारायचं नाही. स्वीकारायचा तर विषयच नाही. का तर आपल्याला परमेश्वराची जी प्राप्ती हवी आहे, आपल्याला ज्या नृत्याच्या फेऱ्यातून जे निघायचं, जी मुक्ती हवी आहे, त्या देवता देऊ शकत नाही. देवता देऊ शकत नाही म्हणून आपल्याला त्या स्वीकारायच्या नाही, पण नाकारता सुद्धा येत नाही. कारण आपल्या शरीरामध्ये त्यांच्या पिंडस्थ आहे, मळ आहे, अधिष्ठान आहे, त्यांचा आपल्या इंद्रियांवरती प्रभाव आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. सर्वात मोठं चॅलेंज, सर्वात मोठं आव्हान आहे. पण हे समजून जर घेतलं तर आपल्याला कळेल. देवता वर्ग तुम्हाला समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल नेमकं आहे काय. परमेश्वराच्या त्या शक्तीद्वारे सकळही व्यापार, सकळही विषय अवस्था, सर्वांची ज्या हेतूनी, ज्या भावनेनी जे करतो त्या सर्वांची विषय व्यवस्था परमेश्वर या देवतेच्या माध्यमातूनच करत असतो. पण आपण त्यातून तुटण्यासाठी तर देवता वर्ग आपल्याला सांगितला आहे. परंतु आपण न समजून घेतल्यामुळं आपल्या मनामध्ये भीती, गैरसमज, अज्ञान ही निर्माण झालंय. आणि अप्रत्यक्षरित्या आपण परमेश्वराची भक्ती करत असताना बाह्य अंगाने करतोय, पण अंतरांगाने देवतेचीच भक्ती करतो. देवता उदास असतात, वैरिणी असतात. दुसऱ्याच्या विषयी वैरत्व निर्माण करणं, आपल्या चेहऱ्यावरती उदासीनता ठेवणं, खोटेपणा करणं, वंचकत्व करणं, हे सारे देवतेचे धर्म आहे. आणि ते जर आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण ठेवतोय आणि त्यानुसार परमेश्वराची भक्ती करतोय, तर आपण परमेश्वराची भक्ती करतोय का? ना आपल्यामध्ये बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. तो बदल कालच्या सारखा नाही, कालच्या व्यतिरिक्त असला पाहिजे. काल कसं वागत होतो, आज कसं वागतो, आज कसं राहतोय, उद्या कसं राहतोय. आपल्यातला जो बदल आहे हा तो दिवसेंदिवस परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असतो. आचार्यांचं चरित्र बघा, महादायसांचं चरित्र बघा, बाईसांचं चरित्र बघा. त्यांनी आमूलाग्र बदल करून घेतला. बाईस आता आचार्य होत्या, दररोज सकाळ दुपार संध्याकाळ पूजा अर्चा करून घेत होत्या. परंतु जेव्हा देव समजला, देव भेटला, देव कळाला, तेव्हा मात्र जी उडी मारली ती पूर्णपणे सर्वांना सोडून देण्याची. तसंच माईम भटांचं आहे, तसंच आचार्यांचं आहे, तसंच महादायसांचं आहे. पुराण ऐकून यायच्या, खरं काय खोटं काय देवाला विचारायच्या, सत्य जाणून घ्यायच्या आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा पश्चाताप झाला, जेव्हा बोध झाला, तेव्हा त्यांनी पाणी सोडलं. मग दादोसांवरती सोडलं आणि वाईट विचारांवरती सोडलं. सर्व काही सोडलं फक्त आणि फक्त देवाचं. आपण पाणी सोडतोय, पण कशाचं पाणी सोडतोय, कशासाठी पाणी सोडतोय? आपल्या जीवनावरती आपण पाणी सोडत नाही. देवाला अपेक्षित नाही आहे. देवाला काय अपेक्षा आहे की एक जन्म, तोही पुरा देता येत नाही आपल्याला, आणि तोही आवडीपूर्वक दिला पाहिजे. जर देवाविषयी आपल्याला आवडी असेल, धर्माविषयी आवडी असेल, तर ती आवडी हीच आपली सामुग्री. त्या आवडीतूनच आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहे. परंतु आवडी नसताना एक प्रोसेस म्हणून धार्मिकता जर आपण करत असेल तर मात्र आपल्याला देव ना कळाला, ना देव समजला, ना देव भेटणार. हे लक्षात घ्या. म्हणून त्याग आणि त्यागाच्या बाजूनी एक पाऊल टाकणं म्हणजे संकल्प.
तो संकल्प तुम्हाला सोडायचा आहे. कोण कोण सोडतंय? अनुसरणाचा संकल्प सोडू शकतात, अविचाराचा संकल्प सोडू शकतात, खोटा बोलण्याचा संकल्प सोडू शकतात, अनैतिक जे बी आपण मिळवत असेल त्याचा संकल्प सोडू शकतात, एखाद्या व्यसनाचाही संकल्प सोडू शकतो. संकल्प आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आजपर्यंत मी केला, आता इथून पुढं नाही करणार, कारण मला देव पाहिजे, मला देव समजलाय, देव कळालाय, देव जाणवला, आता मला देव पाहिजे. हे सोडल्याशिवाय देव मिळू शकत नाही याची जाणीव झालेली मी आज संकल्प करतो. कोण कोण संकल्प करतंय? कशा कशाचा करतंय? तुमच्या संकल्पनातून दुसऱ्याला प्रेरणा भेटू शकते. पुढं यायचंय आणि सांगायचंय. कोण येऊ शकतं सांगा? यातून काही प्रश्न असेल तर ते बी विचारू शकता तुम्ही. आणि त्याच्याकडे पाहण्यापेक्षा आपण उभं राहायचं आणि यायचंय. कारण आपण काय करतो? संकल्प कोणी सोडतंय का? आपल्याला सोडायचं. जो इकडं तिकडं पाहतोय तो असा समजतोय का माझ्याकडे संकल्प सोडण्यासारखं काही नाहीच. प्रत्येकामध्ये अविद्या आहे, अनंत दोष आहे. त्या दोषाचा संकल्प आपल्याला सोडायचा आहे. गुणाचा संकल्प स्वीकारायचा आहे. देवाने काय सांगितलं? आपल्यामध्ये जे दोष आहे ते गुणात परावर्तन करायचे. अधमती आदगती हे जे मतित्रय आहे ते ऊर्ध्वगतीला न्यायचं आहे. चांगला विचार करायचा आहे, चांगलं चिंतन करायचं आहे, चांगल्या कृतीवर जायचं आहे. ही म्हणजे धार्मिकता आहे. आपल्याला ह्या धार्मिकतेचा विचारच नाही आहे. आपण विसरून गेलो. यालाही बी धार्मिकता म्हणतात. चांगल्या विचाराला धार्मिकता म्हणतात, चांगल्या आचाराला धार्मिकता म्हणतात, संकल्पाला धार्मिकता म्हणतात. आपल्याला धार्मिकता काय? फक्त विडेवाने. मी तर कालपासून आलो आहे, इतके विडे बघितले का बस. घरात आलो विडा, चालले विडा. आला म्हणून विडा कशाचा? तुम्ही आले. चालले म्हणून विडा कशाचा? परत येऊ नका. विडा विडा विडा. त्यात आपण इतकं अडकून गेलेलो आहे. हे पाहिजे विडा, ते पाहिजे विडा. प्रवास करायचा विडा. विडा देवाने एकच मागितला आहे, तुमच्या जीवनाचा, तुमच्या दोषाचा, त्यातून बदल होण्याचा. तो विडा वाहून बघा एकदा, देव प्रसन्न होते. आजपर्यंत आपण इतके विडे वाहिले, कधी देव मिळावा याच्यासाठी विडा वाहिला आहे का? कितीतरी क्रिया केली, देव मिळावा याच्यासाठी क्रिया केली आहे का? नाही. देवासाठी आपण काहीच केलं नाही आहे. आपल्या भौतिक जगाच्या सुखासाठी मात्र आपण काय काय केलं आहे याची लिस्ट काढायला गेलं तर 2-4 दिवस आपल्याला लिखाणालाच लागेल. ते एवढे पानं भरतील. आपण नारळांची संख्या भरतील तर ट्रकभर भरतील. देव पळवण्यासाठी काय केलं आणि देवाने आपल्यासाठी काय काय केलंय याचा विचार केला तर असे 1000 जन्म जातील तरी पुरं होणार नाही. काय नाही केलं देवाने आपल्यासाठी. सालबर्डीला देव 12 वर्ष राहिले. त्यावेळेस लाईट होती काय? फॅन होता आहे, AC होती, गाड्या होत्या, काय होतं काय त्यावेळेस? त्यावेळेस ऋतू नव्हते. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा नव्हता काय? आज आपल्याला उन्हाळा आला तर काय? कूलर, AC लावतो आपण. थंडी वाजली तर 2-4 ब्लँकेट पांघरतो. ऋतुमानानुसार साऱ्या गोष्टी आपण स्वीकारतोय आणि वरून काय म्हणतोय? देवकृपा आहे, देवकृपा आहे. देवाने आपल्यासाठी काय केले आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण देवासाठी काहीच करत नाही. एकदा देवाने आपल्यासाठी काय केलं हे माहिती जर झालं ना, मग त्याच वेळेस देवासाठी तुम्ही करायला सुरुवात कराल. त्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे भक्त, त्यावेळेस तुम्ही दैवराटीचे ठरू शकता. अन्यथा आजपर्यंत खरंच दैवराटीचे आहोत का? खरंच परमेश्वराचे भक्त आहोत का? याचं सहज चिंतन करा, मनन करा आणि आपल्या मनाला सांगा की आपण कोण आहोत, आपली ओळख काय, आपलं अस्तित्व काय, आपल्याला खरंच देव पाहिजे का? आजपर्यंत आपण काय करत आलो ना, आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेतल्यानंतरच आपण दैवराटीचे ठरतो. आपल्याला अभिमान, आम्ही महानुभाव आहोत, आम्ही दैवराटीचे आहोत, आम्ही परमेश्वराचे भक्त आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. या जीवत्वातून आपण बाहेरच पडत नाही. परंतु खरेच आहोत का याचाही विचार, याचंही चिंतन कोण करणार आहे? आपल्याला तो विचार करावा लागणार आहे. वेळ न घालवता मी तुम्हाला परत विनंती करेल, आव्हान करेल, कोण पुढे येतंय सांगा. आयोजकांमध्ये पहिल्यांदा यावं, नंतर ज्यांनी असे कार्यक्रम आयोजित केले त्यांनी यावं, नंतर मग बाकीची जनता. त्यामध्ये ज्यांनी आयोजन केलं तेच येते नाही बाबा. जे मंदिर चालवतात ट्रस्टी आहे तेच येते नाही बाबा. मग आम्ही कसं यावं? करू शकतात. आजपर्यंत मी सूत्रपाठ वाचलं नाही, इथून पुढं मी अभ्यास करेन, वाचेन, समजून घेईन, त्याचाही संकल्प असू शकतो.
याचाही संकल्प असू शकतो का 7 दिवस मी पदयात्रेत आहे, आता मोबाईलचा वापर नाही करणार. सारं सांगा बाबा, जेवायला देऊ नका पण मोबाईलचा वापर शक्य तरी आहे. 7 दिवस मी पदयात्रेत आहे, मी मौन धरेल, बोलणारच नाही. अशक्यातल्या गोष्टी सांगताय बाबा तुम्ही. बोलण्याव्यतिरिक्त असं होऊ शकतं काय? तो बी एक धर्म आहे. देवाने सांगितलं अन्य वार्ता करू नका, त्यापेक्षा झोपा काढा. हा बी एक धर्म आहे, हा बी एक तत्व, हे बी आचार आहे, ही बी धार्मिकता आहे. ती आपण पाळत नाही. मात्र धार्मिकता आपण वेगळ्या रस्त्याने आपली घेऊन चाललोय, लक्षात घ्या. देवाने तर अत्यंत सोपी सरळ धार्मिकता सांगितली. उठता बसता बोलता समाजात फिरता संसारात राहताना सुद्धा धार्मिकता तुम्ही कंटिन्यू करू शकता. अन्य वार्ता न करणं ही धार्मिकता करणं आहे. हे जर समजून घेतलं तर तुम्ही आपण किती गप्पा मारतो राजकारणावर, समाजकारणावर, याच्या त्याच्यावरती, भावबंदकीवरती काही घेणं देणं नसतं तरी किती गप्पा मारतो. आणि माझ्या भगिनींच्या बाबतीत तर हात कोणी धरणार नाही. चॅलेंजेस देऊन पाहायचं. ही बी धार्मिकता, ही जर समजून घेतली तर परमेश्वर खरंच प्रसन्न होईल आणि तो परमेश्वर प्राप्त करणं अत्यंत सोपं होऊन जाईल. खरंच तुम्हाला वाटतंय ना परमेश्वर हवा आहे, सर्वांनी हात वर केले होते. नुसते हात वर करणं सोपं आहे, तो हात संकल्पाला पुढं करणं खूप अवघड आहे. मनात भीती आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे, ते दूर करा. भय परमेश्वराने हा निर्भयतेकडे नेणारा जो धर्म आपल्याला दिलेला आहे तो जाणा. धर्माचा अभिमान ठेवा. धर्म आपल्याला सांभाळेल कधी? जेव्हा आपण धर्माला सांभाळू. आपण धर्माचा अभिमान घेऊ तेव्हा धर्म आपला अभिमान घेईल. परमेश्वर काय म्हणतात? मी निराभिमान पण आपल्या लागेस अभिमान. ज्या वेळेस महादाईसा देवाचे श्रीचरण तीर्थ घेते, ती लीळा तुम्हाला माहीत आहे. दादोस म्हणतात आंघोळ केली का? म्हणले आंघोळ तर सकाळीच केली. नाही म्हणे तुम्ही गुरुवाचं पाणी पिले. नाही म्हणे गुरुवाचं पाणी थोडी होतं, ते चरण तीर्थ होतं. नाही म्हणे ते गुरुवाचंच पाणी होतं. म्हणले असं कसं काय? चुकीचं असेल तर देवाने आम्हाला सांगितलं असतं. देवाला काय पडलंय म्हणले, जीव नरकात गेला काय स्वर्गात गेला काय? म्हणजे असं कसं काय? त्यांनी परिहार दिला. म्हणले यादव श्रीकृष्ण महाराजांच्या वंशातले झुंझुन झुंझुन स्वामी श्री कृष्ण महाराजांसमोर मेले, देव काही करू शकले नाही. तिला पटलं, ती देवाकडे विचारले. देव म्हणतात कोण होता माझा? जो एक अर्जुन माझा होता त्याच्या केसाला धक्का लागला नाही. निराभिमान पण आपल्या स्वाभिमान. अर्जुनाच्या केसाला धक्का लागला असता तर एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर क्रॅश करून नष्ट केला असतं. म्हणजे इतका अभिमान परमेश्वर घेतात. पण आपल्याला परमेश्वराचा अभिमान असला तर परमेश्वर अभिमान घेतील. परमेश्वराने कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे का तुम्ही काही करा, कसे वागा आणि मग तुम्ही आमचेच. गडी का आपला देव? देव देव आहे. त्या पद्धतीनं स्वीकारला तर आपल्याला त्या पद्धतीनंच भेटेल, हे लक्षात घ्या. म्हणून आपण धर्माचा अभिमान ठेवायचा आहे. आणि ज्ञानवाचक अभिमान, मिथ्या अभिमान काही कामाचं. ज्ञानवाचक आपलं चालणं, आपलं वागणं, आपलं बोलणं तशाच पद्धतीचं असलं पाहिजे. तशाच पद्धतीनं आपलं राहणीमान असलं पाहिजे. ती नम्रता, ती लवचिकता, तो आदरभाव आपल्या हृदयात दुसऱ्याविषयी असला पाहिजे, जसा स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेला आहे. आणि हे कधी येईल? जेव्हा तुम्हाला धर्म कळेल, धर्म समजेल. धर्म कळाला, धर्म समजला तर धर्म पाळणं बी खूप सोपं. देव कळाला, देव समजला तर देवाला प्राप्त करणं बी खूप सोपं. आपण कळत नाही, समजून घेत नाही, जाणून घेत नाही. सर्व म्हणतात देवकृपा देवकृपा, पण तो देव कसा आहे नेमका पहिले ओळखून घ्या ना. देव तर कृपा आहेच, परंतु ती देवकृपा होण्याच्या अगोदर त्या देवाने जी कृपा केली तो देव कसा आहे, ती वस्तू काय आहे नेमकी, ही समजून घ्या, जाणून घ्या. त्याला प्राप्त करण्याच्या अनुषंगाने पावलं उचला. ते पावलं कशाचे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि आता समजेल सकाळचे हात खरेच होते का खोटे होते. हात तर सर्वांनी वरती केले होते. देव म्हणतात आतलं ते खरं असतं, बाह्य अंगाचं ते काही कामाचं नसतं. देवाचं काय होत होतं? क्षौर होत होतं, केस काढायचं काम. तिथंही एक पद्मनाभी होते, पटीक लहान मुलगा, ते उड्या मारायला लागले. म्हणे माझं क्षौर करायचं. तर क्षौर करणं म्हणजे संन्यास घ्यायचा, मलाही संन्यास घ्यायचा. बाईसा होत्या म्हणे देवा ते म्हणताय तर देऊन टाका. आणि त्याच वेळेस नेमकी सारंग पंडिताची पत्नी आणि मुलगी आतमध्ये आलेली होती. त्यांना बंधन असल्यामुळे देवाकडे ते खुल्याप्रमाणे येत नव्हते. त्यांच्या मनात मात्र दुःख होतं की आम्हाला हे कसं करता येईल, कधी करता येईल, देव कधी भेटेल, देवासाठी काय करावं लागेल, कधी करता येईल. कारण सारंग पंडिताची भीती, अडचण आहे. मनात दुःख करत होते.
देव काय सांगतात, बाई याचं काही खरं नाही, हे बाय अंगाचं हे खोटं आहे, आतलं ते खरं आहे. आपण आतून हातवर केला का, बाहेरून हातवर केला, आता मला कळेल. जाता जाता म्हणजे देव कोणाला पाहिजे, सर्वांनी हातवर केले, इतके हातवर केले का मला दिसावं, बार देवापर्यंत समजावं. आता तर कोणीच येत नाही पुढं. ते खोटे होते हे तरी मान्य करा, आणि खोटं मात्र इथं चालत नाही. जे बी करायचं ते अस्सल. इथं डुप्लिकेशनला, खोटेपणाला काही महत्त्व नाही, काही वेटेज नाही आणि काही किंमत पण नाही. लक्षात घ्या, जे करायचं ते शुद्धतेने, सच्चाईने जेव्हा करायला सुरुवात कराल, प्रयत्न करीत दायवायचं आहे, तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी सदैव प्रत्येक टनवरती, प्रत्येक अडचणीवरती मात करण्यासाठी स्वतः परमेश्वर उभे असते. प्रचिती तर घ्या, अनुभव तर घ्या, अनुभूती तर घ्या, मग तुम्हाला कळेल. जास्त वेळ न घेता तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारू शकता, आणि काही संकल्प सोडायचे असेल तर येऊ शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की